1 जानेवारी 1862 पासून ब्रिटिशांनी जारी केलेला भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पेनल कोड संपूर्ण भारतात लागू झाला. मात्र आज 1 जुलै 2024 पासून भारतात आयपीसी लागू होणार नाहीये. त्याऐवजी आता बीएनएस म्हणजेच भारतीय न्याय संहिता लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे भारताच्या न्याय व्यवस्थेत तसेच कायद्यांमध्ये काय बदल होतील हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अनेक दशके जुनी असलेली भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांच्या जागी आजपासून नवी फौजदारी कायदे लागू होणार आहेत. ब्रिटिश राजवटीत लागू करण्यात आलेल्या आयपीसी आणि पुरावा कायदा यांची जागा भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांनी घेतलेली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितांची जागा भारतीय नागरिक सुरक्षा संहिताने घेतलेली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या कायद्यांना संसदेने मंजुरी दिली होती. त्यांना त्याच महिन्यात राष्ट्रपतींची संमतीही मिळाली होती. मात्र असं असलं तरीही त्यांची अंमलबजावणी केंद्र सरकारने पुढे ढकलली होती. हे कायदे 1 जुलै पासून लागू होतील अशा प्रकारची अधिसूचना केंद्र सरकारनं 21 फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. काय असतील महत्वाचे बदल? बीएनएस मुळे होणारे महत्वाचे बदल. आयपीसी म्हणजेच इंडियन पेनल कोड मध्ये 511 कलम होती. मात्र आता बीएनएस मध्ये ही संख्या कमी झालेली दिसून आली. बीएनएस मध्ये 358 कलम असतील. जुन्या कायद्यातील अनेक कलमांचा समावेश एकाच कलमांमध्ये करण्यात आलाय आणि म्हणूनच कलमांची कमी झालेली संख्या आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये व्यक्ती आपल्या सोयीनुसार कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करू शकतो. गुन्हा जरी त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला नसेल तरी गुन्हा दाखल मात्र करून घ्यावा लागणार आहे. सुपरफास्ट निकाल. नवीन कायद्यानुसार निकाल सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 45 दिवसात द्यावाच लागेल. पहिली सुनावणी पार पडल्यानंतर 60 दिवसांच्या कालावधीत आरोपांवर शिक्कामोर्तब केलं जाईल. महिला पीडितांचे जबाब हे महिला पोलीस अधिकारी, पीडितांचे वकील किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीतच घेण्यात येतील. तसंच सध्या सर्वात महत्वाचा असलेला मुद्दा म्हणजे मेडिकल रिपोर्ट. यानंतर मेडिकल रिपोर्ट 7 दिवसांमध्येच सादर करावा लागणार आहे. राजद्रोहाऐवजी आता देशद्रोह. दहशतवादी कारवायांसाठीच्या गुन्ह्यांची व्याख्या ही नवीन कायद्यात करण्यात आली आहे. यापुढे राजद्रोह या शब्दाऐवजी देशद्रोह हा थेट शब्द वापरला जाणार आहे. तसंच तपासणी किंवा जप्तीच्या कारवाईचे व्हिडिओ शूटिंग बंधनकारक करण्यात आलेले आहे. अल्पवयीन पीडितांसाठी कायदा कडक. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यास फाशी किंवा जन्मठेप या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही लहान मुलांची खरेदी किंवा विक्री करणं यापुढे गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. ऑनलाईन गुन्हा नोंदवणं. नवीन कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्यात न जाता ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. तसंच पोलिसांनाही तातडीने त्याची दखल घेऊन कारवाई सुरू करता येणार आहे. एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या परिचयातील कोणत्याही एका व्यक्तीला बाबतची माहिती देण्याचा अधिकार नवीन कायद्याने देण्यात आलाय. अटकेबाबतची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यात, जिल्हा मुख्यालयांमध्ये प्रदर्शित केली जाईल. महिला आणि बाल हक्क कायदे बदल. तपास 2 महिन्यांच्या आतच. महिला आणि लहान मुलांविषयीच्या गुन्ह्यांमध्ये तपासाला नवीन कायद्यामध्ये प्राधान्य देण्यात आलंय. या गुन्ह्यांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार अशी तरतूद आहे. पीडितांना 90 दिवसांच्या आत गुन्ह्यांविषयक प्रगतीची माहिती नियमितपणे मिळणे अपेक्षित आहे. पीडितांवर रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील. कायद्यांमध्ये झालेले बदल. यापूर्वी घडलेले गुन्हे व त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांमध्ये खुनासाठी 302 लावला जात होता. मात्र आता भारतीय न्याय संहितेमध्ये कलम 103(1), 101 आणि 100 असे संबोधले जातील. खुनाचा प्रयत्न केला तर 307 असलेला कलम आता 109 असणार आहे. तसंच फसवणुकीसाठी 420 ऐवजी 318(4), आत्महत्येस प्रवृत्त केल्यात कलम 306 ऐवजी 308, सदोष मनुष्यवधासाठी कलम 308 ऐवजी कलम 110, बलात्कारासाठी कलम 375 आणि 376 ऐवजी कलम 63 आणि 64, तसंच विनयभंगासाठी कलम 354 ऐवजी आता कलम 74 वापरण्यात येणार आहे.